मंडळी, सध्याचा काळ बरं बोलण्याचा आहे, खरं बोलण्याचा नाहीये. तरीही काही गोष्टी अगदी स्पष्टपणे परखडपणे आज बोलूया, काही सवाल उपस्थित करूया. राजकारणात भावना कमी आणि गणित ही जास्त महत्वाची असतात का? अजितदादांचं सुतक संपण्याच्या आधी विलिनीकरण, इच्छा, व्हिडिओ, तारखा, दावे प्रतिदावे हे सगळं सुरू झालं आणि पुन्हा एकदा स्पष्ट झालं की राजकारणात भावनेपेक्षा संधी महत्वाची असते. एकीकडे सामान्य माणसाच्या मनात हळहळ आणि दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या मनात सत्तेची गणित सुरू आहेत का? सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा आहे. पण ही चर्चा पक्ष एकत्र येण्याची नाहीये, ती आहे सत्ता, वर्चस्व आणि भविष्यात कोण निर्णय घेणार याची ही लढाई आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते हे ठासून सांगतायत की विलिनीकरण ही अजितदादांची इच्छा होती, तर राष्ट्रवादीचे काही जण म्हणतायत की चर्चा झालीच नाही. काही जण मान्य करतायत की चर्चा झाली पण निर्णय झाला नाही. एकाच पक्षातला हा जो दुभंगलेला सूर आहे तो नेमका काय सांगतोय बरं? पण वास्तव हे आहे की अजित पवार हयात असताना लेवल प्लेइंग फील्ड हे वेगळं होतं. आता ते पूर्णपणे बदललेलं आहे. म्हणूनच बदललेल्या परिस्थितीत विलिनीकरण अजितदादांच्या राष्ट्रवादीला तोट्याचं वाटू लागले का? आपलं पक्षातलं वर्चस्व संपेल ही पटेल तटकरेंना भीती वाटू लागली आहे का? शिवाय या सगळ्या गदारोळात विलिनीकरणाच्या साव्या भाजपच्या हाती गेल्यात का? अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी एकत्र येणं भाजपला मान्य असेल का? खरं तर विलिनीकरण म्हणजे नेतृत्वाचा पेच आहे. हे सोपं नाहीये. या चर्चेत नेता कोण हा कळीचा मुद्दा असणार आहे, जो टाळता येणार नाहीये. कारण सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार या तीन पिढ्यांचं राजकारण इथं एकमेकांवर आदळतंय. म्हणून प्रश्न आहे की विलिनीकरण झालं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारतील का? सुप्रिया सुळे त्यांच्या नेतृत्वाखालचं काम करायला तयार होतील का? हा प्रश्न व्यक्तींचा नाहीये, राजकीय वारशाचा आणि अधिकाराचा आहे. आणि अशा प्रश्नांची उत्तरं घोषणा करून मिळत नाही, ती सत्तेच्या वास्तवातून ठरतात. या सगळ्या विलिनीकरणामागे भावनिक समेट आहे की सत्तेपर्यंत पोहोचण्याची रणनीती आहे? जर उद्दिष्ट सत्ता असेल तर मग विलिनीकरण हे भावनिक कुठं आहे? तो तर व्यवहाराचा निर्णय असेल. विशेष म्हणजे आज जे नेते दादांची इच्छा आठवतात त्यांच्या विरोधामुळेच कधी काळी अजित पवारांना बंड करावं लागलं होतं. हा इतिहास आहे. त्यामुळे अचानक आलेला हा भावनिक उमाळा अनेकांना संशयास्पद वाटतोय. जरी समजा सुनेत्रा पवार विलिनीकरणासाठी पुढाकार घेत असतील तरी तटकरे पटेलांचा विरोध डावलून आणि भाजपच्या इच्छेविरोधात जाणं त्यांच्यासाठी सोपं असेल का हो? अजित पवारांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी केवळ व्यक्तीची नाहीये, ती पोकळी सत्तेची आहे. आणि त्या पोकळीत आज जे सुरू आहे ते सांगतंय की इथं प्रश्न दादांची इच्छा पूर्ण करण्याचा नाहीये, दादांनंतर राष्ट्रवादीचं वर कोणाचं वर्चस्व असणार हा खरा मुद्दा आहे आणि त्याची खरी ही लढाई आहे. आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आहेत. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील सुद्धा आहेत आणि ॲडव्होकेट हेमा पिंपळे ज्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. त्यामुळे सगळ्या पाहुण्यांचं स्वागत. पण चर्चेची सुरुवात अनिल पाटील यांच्यापासून. पाटील साहेब, तुम्ही त्या वर्तुळातले आहात. आज तुम्हाला चर्चेला बोलवण्याचं कारण हेच आहे. तुम्ही त्या वर्तुळातले आहात ज्या वर्तुळामध्ये दादांच्या मनात काय आहे, दादांचे प्लॅन काय आहेत आणि दादांना पुढे काय करायचं हे सगळं माहीत असणाऱ्या वर्तुळातले तुम्ही आहात. तुम्हाला काही कुणकुण, काही दादांनी सांगितलं नाही सांगितलं, वस्तुस्थिती काय आहे विलिनीकरणाच्या संदर्भातली, तुमच्या काही कानावर आलं होतं का? विलासजी, आपला हा जो प्रश्न आहे खऱ्या अर्थाने तो तर आता अनुत्तरितच राहिलेला आहे. हो हो.
आता माध्यमांमधनं वेगवेगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांकडनं सातत्याने ही एक चर्चा केली जाते की विलिनीकरणाचं ठरलं होतं. पण ठरलं होतं तर कोणाबरोबर ठरलं होतं? ते दादांबरोबर ठरलं होतं असं बऱ्याचशा नेत्यांचं मत आहे. हा पण दादांना समजा जर का विलिनीकरण करायचं होतं किंवा असतं किंवा करायची इच्छा असती, तर त्या संदर्भामध्ये पक्षाचं व्यासपीठ असतं. वर्किंग कमिटीची त्या ठिकाणी वर्किंग कमिटी असते. त्या वर्किंग कमिटी समोर त्याची चर्चा झाली असती आणि ती चर्चा झाल्यानंतर मग विलिनीकरण कसं करायचं? मग एनडीएच्या बाहेर जाऊन करायचं का एनडीए मध्ये राहून करायचं? हा दोन्ही दोन्ही प्रश्न अनुत्तरित. मग आता विलिनीकरण करायचं म्हटल्यानंतर जे काही एनडीएचे घटक पक्ष असतील त्या घटक पक्षांबरोबर आपली कुठे काय काय चर्चा झाली या हम्म. संदर्भातली कुठलीच चर्चा येत नाहीये. आता विलिनीकरणाचा मुद्दा कुठल्या क्षणी उठलेला आहे? हाच मुद्दा समजा जर का 28 तारखेची दुर्भाग्यपूर्ण आमच्या दृष्टिकोनातून सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून घटना घडली, त्याच्या अगोदर कुठे होता? हा जो हा मुद्दा होता, हा 28 तारखेनंतर थोडासा पुढे येताना आपल्याला दिसतोय. त्याच्या आधी आम्हाला ज्या सूचना होत्या, उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू होत्या, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण स्थानिक स्तरावर योग्य ती युती करा, आघाडी करा आणि निवडणुकीला समोर जा. हा त्यामुळे या विषयाची विलिनीकरणाची मला तरी मला जितकं आठवतं किंवा जितकं समजतं, पक्षाच्या व्यासपीठावर ही चर्चा झालेली नाही. ठीक आहे. बिटवीन द लाईन्स बऱ्याच आहे तुमच्या बोलण्यामध्ये. मी हेमाताईंना विचारतो. हेमाताई, एक आक्षेप त्यांचा आहे आत्ता का, परिस्थितीबद्दल, टायमिंगबद्दल पण ते प्रश्न उपस्थित करतायत. आणि एक प्रकारे राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे, तुम्हाला सत्तेत जायचंय आत्ता, म्हणून विलिनीकरणाच्या बद्दलची गोष्ट केली जातीये असं म्हटलं जातंय. हे तुम्हाला मान्य आहे का? हे खरं आहे का? मी आमचे पूर्वाश्रमीचे आमदार अनिलजी पाटील यांचं वक्तव्य ऐकलं. विलासजी, मी आपल्या सगळ्यांची माफी मागते. कधी नव्हे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय अजितदादांचा जो आकस्मिक मृत्यू झाला त्यानंतर सर्वसामान्य लोकांना राजकारणाशी टच त्यांचा वाढत होता आणि सर्वसामान्य लोक, अगदी लहान लहान मुलं सुद्धा रडत होते. त्यांना काही माहितीही नव्हतं. पण काहीतरी या महाराष्ट्रात अघटित घडलंय असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण झालेलं असताना अशा प्रकारची चर्चा घडवून आणणं, मला वाटतं हेच कुठंतरी चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परंपरेला धरून नाही. आणि त्याच्यानंतर मी आपल्याला असं बोलेल की म्हणजे आदरणीय आम्ही रोहितदादा चर्चा घडून पवार आणणं साहेबांनी, की राजकीय नेत्यांनी चर्चा करणं? नाही नाही, हे सगळं जे चालू आहे आपलं नाही. हम्म. पण राजकीय नेते असतील किंवा आमच्यासारखे प्रवक्ते असतील, त्यांनी अजितदादाच्या मृत्यूनंतरचं जे काही चालू आहे ते पर्सनली मला पण आवडत नाही विलास सर. हा पर्सनली हे मला पण आवडत नाहीये. आणि आमचे आदरणीय रोहितदादा पवार साहेबांनी आता मला वाटते फेसबुक पोस्ट सुद्धा केलेली आहे की आपण 13व्या नंतर ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करूया आणि 9 तारखेला ते पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संबंधीचं, शेवटी ती पवार फॅमिली आहे आणि हा. पवार फॅमिलीमध्ये काय निर्णय होतात हे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी इथं बसून बोलणं मला वाटत नाही ते योग्य आहे. ते वरिष्ठ पातळीवर त्यांचे ते निर्णय घेतील, ते ठरवतील. आदरणीय रोहितदादा पवार 9 तारखेला आपल्या सगळ्या माध्यमांना पत्रकार परिषदेमध्ये डिटेल्स बोलतील. तुर्तास एवढंच. ठीक आहे. पण तुम्ही सोबत राहा. मला माहिती आहे की आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने भूमिका घेतली आहे की आपण या विषयावरती बोलायचं नाहीये किमान 13 तारखेपर्यंत, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला डिटेलिंग नाही विचारणार काय मीटिंगमध्ये झालं होतं किंवा काय. तुम्ही जेवढं तुमच्यापुरतं आहे तेवढंच मी विचारेन. पण भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत आहेत. केशवजी, तुमची एंट्री झाली आता या सगळ्या प्रकरणामध्ये 2 पातळ्यांवरती. एक तर मुख्यमंत्री असं म्हणाले की जर त्यांना तो निर्णय घ्यायचा असेल तर मग आम्हाला विचारावं लागेल. अगदी बरोबर आहे, कारण ते तुमच्या सोबत आहेत. आणि भुजबळही म्हणाले की आम्हाला भाजपला विचारावं लागेल. आता मीच विचारतो तुम्हाला, ह्या दोघांनी एकत्र येण्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? विलास, एक तर तत्पूर्वी मला काही मुद्दे या ठिकाणी मांडले पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मी तुम्हाला आठवत असेल मी यापूर्वी तुमच्या चॅनलवर आलेलो आहे. जर कोणतंही कुटुंब एकत्र येत असेल, म्हणजे मी त्यावेळी स्पेसिफिकली आठवत असेल तर मी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या ज्यावेळी चर्चेला त्यावेळी आम्ही हीच भूमिका मांडली. मी हेच मांडलं, जर कौटुंबिक स्तरावरती जर ते नेते एकत्र येत असतील तर महाराष्ट्रासाठी ती चांगलीच गोष्ट आहे. कुठलीही 2 कुटुंब जी वेगळी झाली ती एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राचं. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीत काही म्हणायचं काही आक्षेप नाही, त्याबद्दल काही मुद्दाच नाही. पहिला मुद्दा. दुसरा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला काही प्रश्न निमित्ताने उपस्थित करायचे आहेत.
की 28 तारखेला माननीय अजित पवार यांचं दुःखद अपघाती निधन झालं आणि त्याच दिवसापासून ही चर्चा कशी सुरू झाली मिलनाची, एकत्रीकरणाची चर्चा कशी सुरू झाली. म्हणजे त्या चर्चेला दस्तूरखुद्द शरद पवारांनी त्याचं अनुमोदन दिलं. खरं म्हणजे ही त्या दिवशीची खरी वेळ होती की शरद पवारांनी म्हणायला पाहिजे होतं की आता मी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, ते जे निर्णय घेतील त्या मला मान्य आहेत. आता आपण काही दिवस या विषयावरती चर्चा करायची नाही. जी भूमिका ते आज घेत आहेत ती भूमिका गेली आठवडाभर आणि फक्त शरद पवार गटाकडनंच या प्रकारच्या प्रतिक्रिया सातत्याने येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ती अशी अगतिकता कोणती शरद पवार गटाची होती दस्तूरखुद्द शरद पवारांपासून, की त्यांना ज्या क्षणी ही 28 तारखेला दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतर ही चर्चा करायची वेळ आली. चर्चा सातत्याने सुरू झाली. ह्याच्या अनुमोदन ज्या प्रकारची प्रतिक्रिया ही जायला पाहिजे होती, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते कोणी त्यावरती काही बोलत नव्हते, एकाने त्यावरती काही भाष्य केलं नाही. त्यामुळे अशी कोणता प्रश्न, आणि हे मध्ये संयुक्त दुसरा असा प्रश्न असा की जर तुम्ही खरोखर अजित पवारांसोबत एकत्र येणार असाल तर मग आतापर्यंत माध्यमापासून अनेकांनी जी शरद पवारांची धर्मनिरपेक्ष कथित प्रतिमा केली आणि त्यावरती काय बाबा धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार अशी एक तथाकथित प्रतिमा जी केलेली आहे त्या प्रतिमेचं काय. कारण शेवटी असं आहे की नेमकं त्यात काय घडणार होतं, कशासाठी तुम्ही येणार होतात. नंबर 3, राहिला प्रश्न स्थानिक तुम्ही घ्यायला तयार कसे होतात. नाही प्रश्न आतापर्यंत नाही, ही चर्चा चालू आहे, आमचा विषयच येत नाही इथपर्यंत, भारतीय जनता पार्टीचा विषयच येत नाही. नाही ते त्या यायला विषयावर तयार आपण होते. इथे सुद्धा चर्चा केली केशवजी. करतो ना, मी आणि करतो ना, तुमच्या येतो. प्रवक्त्यांना मी प्रश्न विचारला होता तुमच्या शरद मुद्द्यावर मी पवार येतो. यांना तुम्ही घेणार का, तर एक ते म्हणाले मिनिट, विकासाच्या मुद्द्यावर सोबत येत असतील तर आम्ही घ्यायला तयार आहोत. विलास, मी येतो त्या मुद्द्यावर, येतो ना मुद्द्यावर. आता फक्त बेसिक ज्या पद्धतीचे गेले आठवडाभर शरद पवार गटाकडनं ज्या पद्धतीने चर्चा सुरू होत्या त्या चर्चेवरती आपण भाष्य आणि विश्लेषण करतो आहोत. हो. त्यामुळे त्या मुद्द्यावर मी येतो त्याच्यावरती. तिसरा त्यातला मुद्दा असा आहे की सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही एकत्र येणार असाल तर स्वाभाविक होतं की शेवटी सरकार महाराष्ट्रामध्ये महायुतीचं 3 पक्षाचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी. जर त्याच्यामध्ये समजा अगदी मंत्रिमंडळ फेरबदल करायचा असेल तरी सुद्धा त्या अनुषंगाने म्हणजे त्या दोघांमध्ये परवानगी देखील भाजपचा विषयच नाही काही. त्या दोघांनी एकत्र यावं की नाही, दोघांनी एकमेका चर्चा करावी की नाही, दोघांनी एकत्र बसावं की नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोघं मिळून एकत्रितपणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढले. पुणे असेल, अनेक ठिकाणी असेल, हे आपल्याला माहिती आहे, आपण त्याच्या बातम्याही केल्या. पण त्यामुळे तिथे आम्ही काहीच आक्षेप घेतला नाही, आम्हाला त्याच काही आक्षेप घेण्यासारखं नव्हतं. ठीक आहे, लढा, दोघं एकत्र लढताय. राज्यस्तरावरती किंवा अशा प्रकारचा निर्णय केंद्रात घ्यायचा असेल तर स्वाभाविकपणे तो त्यावेळी म्हणजे मला वाटतं भुजबळ साहेब असतील किंवा भाजपशी चर्चा करायला देवेंद्रजी म्हणाले, त्याचा अर्थच मुळात असा आहे की शेवटी जर तुम्हाला महाराष्ट्र आणि याच्यात करायचा असेल तर तो फेरबदल करताना तुम्हाला काही निश्चित भारतीय जनता पार्टीतला प्रमुख घटक आहे, मित्रपक्ष आहे. आणि मला असं वाटतं की जर आपण एकत्र मित्र म्हणून राहत असू तर मित्राशी सल्ला मसलत करणं, चर्चा करणं हे चांगल्याच मैत्रीचं लक्षण आहे. त्याच्याबद्दल दुमत नाही, आम्ही काहीतरी निर्णय करतो केशवजी, त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. हे बघा, केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, त्या सरकारमध्ये कोणी सामील होणार आहे तर तुम्हाला विचारल्याशिवाय थोडंच होणार आहे ते. त्यामुळे निर्णय घ्यायचा होता तो, जर समजा निर्णय अजित पवार तसा घेणार असतील, आता ते आपल्याला माहिती नाही कारण सगळ्या एकाच बाजूने फक्त शरद पवार गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. जर असा काही निर्णय होणार असेल तर मला वाटतं तो त्यांनी घ्यायचा होता, भारतीय जनता पार्टीचा काही संबंधच नव्हता. थोडंसं करेक्ट करतो. म्हणजे तुम्ही आता म्हणालात ना की केवळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून असं नाहीये, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा दत्ता भरणे असतील, आज हसन मुश्रीफ बोललेले आहेत, त्याच्या आधी भुजबळ बोललेले आहेत. नाही विलास करेक्ट मी करतो. असं आहे की शेवटी निर्णय प्रक्रियेमध्ये जे म्हणजे मी मुश्रीफ आणि दत्ता भरणे यांच्याबद्दल मी पूर्ण आदर राखतो, पण निर्णय प्रक्रियेमध्ये शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष, मगाशी आता अनिल पाटील जे म्हणाले की त्यांची काय वर्किंग कमिटी, असं चर्चेमध्ये आपण एकत्र येऊ. तुम्ही आम्ही चहा पिताना बोलतो ना, आपण गप्पा मारतो, पण ज्यावेळी ठोस स्वरूपामध्ये ज्यावेळी निर्णय करायची गोष्ट येते त्यावेळी तो निर्णय, त्याच्यावरती अधिकार व्यक्त होण्याचा हा त्यांचे प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष किंवा अनिल पाटील म्हणतात तशी कुठली कमिटी असेल ती असेल, त्यावेळी कुणीही मला वाटत नाही की त्यावरती भाष्य केलं. ठीक आहे. चोरमारे सर, एक साधारणपणे बघा, तुम्ही सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एक गोष्ट जाणवली, ते असं आहे की या विलिनीकरणाच्या माध्यमातून शरद पवार यांना सत्तेमध्ये जायचंय, त्याच्याबद्दलचं डेस्परेशन आहे आणि म्हणून ही विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे, अशा प्रकारचा नरेटिव्ह सध्या तरी दिसतोय. यात वास्तव आहे की हे रंगवलं जात आहे की खरंच शरद पवार यांना सुद्धा जायचंय सत्तेमध्ये एनकेन प्रकारे? विलास, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे
की ही जी एकत्रीकरणाची किंवा जी काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया सुरू झाली होती हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्याचे ठळक पुरावे आपल्यासमोर आहेत. आता शरद पवारांच्या पक्षातले सगळे नेते आम्हाला विलिनीकरण होणार होतं म्हणजे विलाप केल्यासारखं ते दादा केल्यापासून विलिनीकरण हे सगळं त्यांचं चाललं होतं. लाचारासारखं सगळं चाललं होतं. मला वाटतं काल शशिकांत शिंदे यांनी त्याला पूर्ण विराम दिलाय की आमच्या बाजूनं आम्ही ही चर्चा आता थांबवत आहोत. जे हेमा पिंपळेंनी मला वाटतं त्या संदर्भात मगाशी काही बोलल्या नाही. एक गोष्ट खरी आहे की ही प्रक्रिया सुरू होती. ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शरद पवारांचे सगळे उमेदवार सगळीकडे घड्याळाच्या चिन्हावर लढतायत, हे यापेक्षा दुसरा कुठला पुरावा असू शकतो की ते हो. पुढे त्यांची एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू होती. हम्म. आता ती प्रक्रिया शरद पवार एप्रिलमध्ये त्यांची खासदारकीची मुदत संपल्यानंतर राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर होणार होती की कधी होणार होती याबद्दलची संदिग्धता आहे. हम्म. शरद पवारांनी त्याबद्दलचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. हा. तेही म्हणतात ना, म्हणजे शरद पवारांनी आज सांगितलं की ही प्रक्रिया सुरू होती. या चर्चेत कोण कोण होतं हे त्यांनी अधिकृतपणे आज अनौपचारिकरित्या दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. तर आता शरद पवारांची जबाबदारी ही येते की त्यांनी हे सांगायला पाहिजे की मी सुद्धा जाणार होतो त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षासोबत का Exactly. अगदी बरोबर बोलला. माझं राजकारण आता थांबलेलं आहे. मला बस तुम्हाला जायचं अजितदादा बरोबर जा, भाजप बरोबर जा, कुणाला जायचंय तिकडे जा, हे पवारांनी स्पष्ट केल्याशिवाय त्या संदर्भातला पडदा उठणार नाही. कारण या संदर्भात आपण संदिग्ध विधान करण्यात अर्थ नाही. कारण शरद पवारांनी आतापर्यंत निवडणुकीच्या राजकारणात आणि सत्तेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षासोबत अंतर ठेवलेलं आहे आणि शेवटच्या काळात शरद पवार असं काही बालंट लागून घेतील असं आपण त्यांचं राजकारण जाणतो, त्या लोकांना वाटत नाही. त्यामुळे हा मुद्दा आहे. पण आता अजित पवारांच्या पक्षातले लोक फार सोयीस्कर, म्हणजे प्रत्येक जण आपण अडचणीत येणार नाही किंवा आपलं एक राजकारण सुरक्षित राहील असं, म्हणजे अनिल पाटलांच्या सारखे लोक आपल्याला त्यातलं काही माहिती नाही अशी एक सुरक्षित भूमिका घेतात. हा. मुश्रीफांसारखी भूमिका लोक असे काठावर राहून, म्हणजे त्या संदर्भात काही चर्चा सुरू होती पण शरद पवारांच्या पक्षांच्या बरोबर आमची काय बैठक झाली नव्हती असं सांगतायत. हम्म. भरणेंच्या सारखे लोक जाहीरपणे सांगतात. त्याचं कारण भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे परंपरागत विरोधक एकत्र लढायला लागलेत. याचा अर्थ त्यांना त्याची कल्पना असणार आहे ना, त्याशिवाय का भरणे एवढं स्पष्टपणे बोलतायत. हो. आणि पुणे जिल्ह्यातलं एक आंबेगावचा अपवाद वगळता तर सगळे लोक शरद पवारांच्या अजित पवारांच्या चिन्हावर लढतायत. हे त्यामुळे मला वाटतं इथं प्रत्येकजण आपला आपला गोल हे स्कोर हे करण्याच्या नादात आहेत, त्या प्रयत्नात आहेत. आपलं राजकारण साधण्याचा प्रयत्न इथं प्रत्येक जण करतायत. पण ही प्रक्रिया सुरू होती. आता दुसरा मुद्दा, हा. ती पक्षाच्या वर्किंग कमिटीत आली होती का नव्हती का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार या एक खांबी नेतृत्वावरचा पक्ष होता. त्यामुळे अजित पवार हे काही सगळ्यांची आता मी विलिनीकरणाची चर्चा करू हे काही एवढी योग्यताही त्यांच्या पक्षातल्या कोणाच्या नेत्याची नाही. मग तो राष्ट्रीय अध्यक्ष असेल किंवा आणखी कुणी असेल. चर्चा एका टप्प्यावर गेल्यानंतर मला वाटतं तो प्रश्न आला असता, कळवलं असतं. पक्षाला विश्वासात असं करतोय घेणं हे. म्हणून. त्यामुळे आता हे जे काही फाटे फोडायला लागले त्याला काही अर्थ नाही. त्या सगळ्यांच्या मनात असुरक्षितता आहे की शरद पवार यांच्या पक्षासोबत गेल्यानंतर त्या पक्षातले नेते आल्यानंतर ते आपल्या डोक्यावर असतील आणि आपला Yes. अनुक्रमांक मग खाली एक्झॅक्टली घसरेल. तो त्याच मुद्द्यावर येतो सर मी. ही ही वर्चस्वाची लढाई सगळ्यांच्या आहे. मनात पक्षावर वर्चस्व असुरक्षितता कुणाचं? असल्यामुळे ते विरोध करतायत. आणि मला वाटतं माझं मन म्हणाल तर आता हा विलिनीकरणाचा किंवा एकत्रीकरणाचा विषय जवळपास संपुष्टात आलेला आहे. मला वाटतं मग आज बडे मुद्द्याच्या या माध्यमातून आपण त्यावर सुद्धा एक शेवटची पूर्ण विराम कदाचित लागू शकेल. पण प्रश्न अनेक आहेत हा पाटील साहेब, प्रश्न अनेक आहेत. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय माहिती आहे का? लेवल प्लेइंग फील्ड बदललंय. अजितदादा यांच्या जाण्यानंतर परिस्थिती बदलली आहे आणि राजकारणात परिस्थिती बदलली की भूमिका बदलत असते. नवीन काहीच नाहीये. बी प्रॅक्टिकल. तुम्ही प्रॅक्टिकल आहात. पण हे प्रॅक्टिकल होत असताना सुद्धा तुमच्या अंतर्गत पक्षाअंतर्गत सुद्धा दोन मतप्रवाह आहेत का विलिनीकरणाच्या संदर्भात? एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. विलासजी, हा. आता विजयजींचं मी अतिशय बारकाईने सगळं ऐकत होतो. हम्म. त्यांचे 2-3 मुद्दे सगळ्यात मला जे म्हणजे त्याचा खुलासा करावा असं वाटतो. त्यातला एक प्रमुख मुद्दा तुम्ही जो मांडला तो आमच्या पक्षाचं आम्ही काय करतोय किंवा आम्ही जे निर्णय
2.5 वर्षापूर्वी घेऊन विभक्त होऊन महायुतीमध्ये आम्ही आमचा समावेश केला. त्यात सरकारमध्ये सामील झालो. सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीमधनंच आम्ही निवडणुका लढलो. हम्म. म्हणजे आमच्या पक्षाची जबाबदारी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या पक्षाच्या नेत्यांनी, स्वतः अजितदादांनी ती यापूर्वीच घेतलेली आहे. हो. त्यामुळे आमच्या अस्तित्वाचा कुठे इथं काही प्रश्न निर्माण होतो असा अजिबात नाही. राहिला प्रश्न की आता आमचं अस्तित्व महायुती बरोबर या ठिकाणी आमचा संसार चाललेला आहे. आमचं काय व्हायचं ते झालेलं आहे, काय व्हायचं ते होईल. परंतु आमच्या अस्तित्वाचा प्रश्न इथं येतोच कुठे. राहिला प्रश्न नाही त्याच्यात प्रश्न मी फक्त फोड करतो, म्हणजे तुमचाही गैरसमज होऊ नये. त्यांना कदाचित असं म्हणायचं आहे की जर उद्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही नेते आले तर सत्तेचा वाटा द्यावा लागेल तुमच्या सोबतचा, जर सत्तेत यायचं असेल तर. बरं, ते नेते आले तर कदाचित लिडरशिपचा सुद्धा आहे ना. तुमचाही मुद्दा कळला आणि त्यांचाही मुद्दा कळला. हा, पण आपल्याला समजा आपल्या एखाद्या घटक पक्षामध्ये किंवा कुठेतरी महायुतीमध्ये किंवा एनडीए मध्ये सामील व्हायचं असेल तर हा जो प्रश्न आहे हा आज तुम्हाला वाटत नाही अनुत्तरित आहे? कारण ही निश्चित कुठल्या आहे. स्तरावरती बैठक निश्चित झाली, आहे, अनुत्तरित आहे म्हणून तर पेच आहे. कोणाबरोबर झाली, आणि ही झालेली जर का असेल तर मग राष्ट्रीय स्तरावरच्या एनडीएच्या घटक पक्षाबरोबर कुठे काही झाली का? मग त्यांचा समावेश होणार का किंवा नाही होणार का? का आम्ही सत्तेच्या बाहेर यायचं आणि मग विरोधात बसायचं का? हे सगळे प्रश्न अनुत्तरित आज तरी आहेत. हो, बरं, ठीक आहे. पण तुम्ही तो जो मुद्दा सांगितला, माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळलं की तुमच्या पक्षामध्ये 2 मतप्रवाह आहेत का? कारण सर तर म्हणाले तिसरा एक आहे जो काठावर आहे, एक जावा घ्यावा. नाही विलासजी, हा, मी सुरुवातीला एकदम स्पष्टपणे मांडलं. आमच्या पक्षाची धुरा आम्ही वेगळे आमची चूल मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महायुतीमध्ये आम्ही सत्तेत समावेश झालो. त्यानंतर निवडणुका लढलो आणि निवडणुका लढल्यानंतर जनतेने सुद्धा आम्हाला योग्य तो प्रतिसाद दिलेला होता आहे. आणि त्या आधारावरती आमच्या या ठिकाणी इकडे तिकडे भटकण्याचं किंवा आमच्या सत्तेचं विकेंद्रीकरण होईल हा प्रश्नच येतो कुठे? बरं, ठीक आहे. मग हेमाताई, प्रश्न असा आहे, आता चोरमारे सर जसं म्हणाले, इतकं संदिग्ध वागायची काय आवश्यकता आहे? या आधी सुद्धा असं नाहीये बडे मुद्दे ह्या विषयावर पहिल्यांदा झालाय. जेव्हा तुमची पडद्याच्या मागे चर्चा सुरू होती तेव्हा सुद्धा आम्ही तुम्हाला खोदून खोदून प्रश्न विचारत होतो, तुम्ही सांगत नव्हतात. तुम्ही म्हणत होतात याच्यासाठी भेटलो, त्याच्यासाठी भेटलो, पण तुम्ही वस्तुतः काय सुरू होतं हे सांगितलं नाही. कदाचित स्वातंत्र्य आहे तुम्हाला, स्ट्रॅटर्जीचा भाग आहे, पण या सगळ्यातनं हा संभ्रम टळला असता, जे काय आहे ते स्पष्टपणे सांगितलं असतं तर. तुम्हाला सत्तेत जायचंय की नाही हे तरी एकदा स्पष्ट सांगा ना. नाही विलासजी, मला या मुद्द्यावर माझं मत मांडायचं की करंट सिच्युएशन काय आहे आपल्याकडे महाराष्ट्रात, देशात करंट सिच्युएशन काय आहे याच्यावर पण आपण विचार केला पाहिजे. आणि आता केशवजी त्यांना सगळीच घाई झालेली असते आणि ते बोलले की आमचेच नेते बाईट देत होते. केशवजी, मी करेक्ट करते आपल्याला, आमचे नेते बोलत कधी होते, रिॲक्ट कधी होत होते, त्यांना जर कोणी विचारलं, प्रतिनिधी तुमचे माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना विचारत होते प्रश्न, म्हणून ते उत्तर देत होते. ही याच्यात चर्चा काही मला नाही. माहिती आहे, आमचे महाराष्ट्राला माहिती आहे. झिरवळ यांनी सुरू केली होती. झिरवळांनी पहिल्यांदा दादांच्या जाण्यानंतर आम्ही कुठं पहिल्यांदा सुरू उच्चार केली? त्यांनी केला होता. आम्ही कुठं सुरू केली? हम्म. आम्ही कुठं सुरू केली? आम्ही तर दुःखात आहोत. आम्ही दुःखात पण तुम्ही आहोत. थांबू आदरणीय शकला आमच्या असतात ताई. सुप्रियाताई, आम्हाला आज कसं तुम्ही थांबलात? आज कसं सगळ्या नेत्यांनी एक भूमिका घेतली वरपासून? नाही, सुप्रियाताई सगळेच सगळ्यांना थांबले. फोन करून सांगतात बोलू नका आता म्हणून. हे आधीच केलं असतं तर कदाचित. सगळेच त्या दिवशी पण कोणाचीच इच्छा नव्हती, पण माध्यमांमधून विचारल्यावर काय करणार? ठीक आहे. केशवजी, तुमचं पण कसं आहे माहिती आहे का, म्हणजे आता तुमची भूमिका बदललेली आहे, हे पण स्पष्ट आहे. तुम्ही असं ताकाला जाऊन भांडं लपवायची गरज नाहीये. शरद पवार यांनी तुमच्यासोबत यावं याच्यासाठी काय तुम्ही आयुष्यात मिटिंग केल्या नाहीत आणि तुम्ही काय प्रयत्न केले नाहीत असं अजिबात नाहीये. त्यांच्या पक्षात ते नाही आले तर शेवटी त्यांच्यातले काही लोक सोबत घेऊन तुम्ही सरकार स्थापन केले ना. मला स्पष्ट उत्तर हवं आहे. शरद पवार उद्या जर म्हणाले की केंद्रामध्ये मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, मी तर बोलतोय, काही होऊ शकतं राजकारणामध्ये, तुमची तयारी असेल का? हायपोथेटिकल प्रश्नांची आत्याबाईला मिशा आहेत का, अशा प्रश्नांची उत्तरं द्यायची पद्धत नाही, किंबहुना मी तर ती देत नाही. मुळात असं आहे की जर काही घटना घडल्याच त्याच्यानंतर त्याच्यावरती भाष्य करणं योग्य असतं. आजची परिस्थिती अशी आहे की आज 3च पक्ष, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, हे 3च पक्ष महायुतीत आहेत. शरद पवारांनी सोबत यायचं की नाही, आधी मुळात त्यांचा निर्णय काय आहे, त्यांना राष्ट्रवादी घेणार आहे का सोबत,
हे सगळे नवीन फॅक्टर्स, बरेच त्यातले सगळे मुद्दे आता सोबत आता नवीन आलेत. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये त्यांनी एकत्र यायचं की नाही हा निर्णय शेवटी राष्ट्रवादी पक्षांनी आणि शरद पवार पक्षांनी पहिल्यांदा ठरवू दे. हा, ते ठरल्यानंतर ना मग आमच्यापर्यंत तो विषय येतो, वेळ त्यानंतर संपलाय. भाष्य करू. चोरमारे सर, अतिशय क्रुशियल ह्याच्यातला एक फॅक्टर आपण त्याच्याबद्दल बोललो नाहीये, सुनेत्राताईंबद्दल. कदाचित ह्या नेत्यांना माहीत असेल की नाही माहीत नाही. समजा आपण संशयाला वाव देऊ की अजितदादा एकटेच गेले होते बैठकीला, त्यांना माहीत नाही, पण सुनेत्राताईंना कदाचित याच्याबद्दलची पूर्ण कल्पना असू शकते, कारण कुटुंबातला आणि तो पक्षातला निर्णय होता. मग अशा परिस्थितीमध्ये उद्या एकत्र यायचं की नाही याच्या निर्णयामध्ये सुनेत्राताईंची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे का? एक लक्षात घ्या, आपण आता अजितदादा नसतानाच्या परिस्थितीचा विचार करतोय. हा, सुनेत्राताई ज्या पद्धतीनं शपथविधीसाठी कुटुंबातल्या कुणालाही कल्पना न देता बाहेर पडल्या, त्या अर्थी त्या एक राष्ट्रवादी संदर्भात शरद पवारांच्या एकत्रीकरणासाठी फारशा उत्सुक असतील असं वाटत नाही. नंबर 1. बर. नंबर 2, जे लोक एकत्रीकरणासाठी उत्सुक होते शरद पवारांच्या पक्षातले, ते अजितदादांच्या नेतृत्वाखाली एकत्रीकरणासाठी उत्सुक होते. हा, आता सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याची त्यांची तयारी आहे का? आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची त्या नेत्यांची तयारी आहे का, हा प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे प्रवाह हे सगळी गणित बदललेले आहेत. आपण परिस्थिती बदललेली आहे, त्यामुळे बदललेल्या काळात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या अनुषंगानं काय होणार आहे आपल्याला अंदाज घ्या. आता कदाचित असं होऊ शकेल, आता ज्या आपल्याला सुनेत्राताई ज्या पद्धतीनं अशा कणखरपणे या आल्यात, कदाचित 4 दिवसानंतर सगळं झाल्यानंतर ते शरद पवारांच्याकडे जाणं, एकत्रित जाणं, ही प्रक्रिया झाली तरी आश्चर्य वाटायला नको. हो, ते म्हणजे त्यामुळे आता आपण त्या संदर्भात कोणत्याही पद्धतीनं काही भाष्य करणं मला वाटतं फार घाईचं ठरेल असं मला वाटतं. पण तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला ना सर, तो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं आत्ताचं नेतृत्व आहे ते म्हणजे सुनेत्राताई पवार, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सामील व्हायला शरद पवारांचा पक्ष तयार असेल का, ते नेते तयार असतील का? कारण आता सगळ्यात यामध्ये लेवल प्लेइंग फील्ड बदललेलं आहे, आणि बदललेल्या याच्यामध्ये अटीसुद्धा बदललेल्या असतील आणि मग वाटाघाटीसुद्धा बदललेली असेल. इतकं राजकारण चंचल असतं. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आशा करूया की या सगळ्यावरती पडदा पडेल, पूर्णविराम लागेल. प्रेक्षकांना काय वाटतं? बडे मुद्देच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारला होता. विलिनीकरणावरून राष्ट्रवादीमध्ये 2 मतप्रवाह दिसत आहेत का? त्याबद्दल प्रेक्षकांचं काय मत आहे बघा. 91% प्रेक्षकांना वाटतंय होय, पक्षांतर्गत सुद्धा 2 मतप्रवाह आहेत. 9% लोकांना नाही असं वाटतंय. हे परसेप्शन आहे, आणि ही सगळी लढाई परसेप्शनची आहे, आणि प्रत्येक जण या परसेप्शनच्या लढाईमध्ये आपण कसे पुढे राहू हे याचा प्रयत्न करतो. बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.